हॅलो एव्हरीवन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं बायोलॉजिकल इव्हिडन्सेस. बायोलॉजिकल इव्हिडन्सेसमध्ये आपण सांगितलं होतं की बायोलॉजीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत जे इव्हॉल्युशनसाठी काय करतात, इव्हिडन्सेस प्रोव्हाइड करतात. त्यामध्ये आपण पाहिलं होतं पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस असतात म्हटलं होतं, म्हणजे ती ब्रांच आहे पॅलेंटॉलॉजी. ती काही इव्हिडन्सेस प्रोव्हाइड करते इन सपोर्ट ऑफ द इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनला सपोर्ट करण्यासाठी पुरावे देते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिले होते वेगवेगळ्या प्रकारचे फॉसिल्सचे पुरावे आपल्याला मिळतात. ठीक आहे, मोल्ड, कास्ट अशा प्रकारचे फॉसिल्सचे पुरावे आपण त्याच्यामध्ये पाहिले होते. पुढे सांगितलं होतं आपण की दुसरी ब्रांच असतात जसं कंपॅरेटिव्ह अनाटॉमी. त्यानंतर आपण पुढे सांगितलं होतं की एम्ब्रिओलॉजी, त्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी. हे सगळ्या ब्रांचेस काय करतात, इव्हॉल्युशन होते याच्यासाठी काय करतात, पुरावे देतात. किंवा इव्हॉल्युशन चालू असते, इव्हॉल्युशन झालेलं आहे याच्यासाठी ते काय करतात, पुरावे देतात, असं आपण पाहिलं होतं. ठीक आहे, पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस झालं होतं. त्यानंतरचा आपला एक टॉपिक होता कंपॅरेटिव्ह अनाटॉमी, इव्हिडन्सेस फ्रॉम द ब्रांच ऑफ कंपॅरेटिव्ह अनाटॉमी. ते आपण काय करणार, नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार. सध्या आपण काय करणार आहोत, जे फॉसिल्सचे इव्हिडन्सेस आपल्याला मिळाले होते त्या फॉसिल्सच्या इव्हिडन्सेस वरून आपण काय करू शकतो, दोन ऑर्गॅनिझम मधली कनेक्टिंग लिंक काय करू शकतो, सांगू शकतो. मग त्यावर आपण ते कनेक्टिंग लिंक काय असते ते या व्हिडिओमध्ये आपण काय करून घेऊ, पाहून घेऊ. ठीक आहे, मग आपला आजचा टॉपिक काय आहे, कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक. ठीक आहे, कनेक्टिंग लिंक आपण सांगू शकतो. कनेक्टिंग लिंक काय, इट इज द इंटरमिजिएट इंटरस्टिशियल स्टेज बिटवीन टू ऑर्गॅनिझम. ठीक आहे, इट इज इंटरमिजिएट और इंटरस्टिशियल स्टेज बिटवीन टू ऑर्गॅनिझम. ठीक आहे, कनेक्टिंग लिंक काय आहे, दोन ऑर्गॅनिझमला कनेक्ट करणारी काय आहे, एक मधातला ऑर्गॅनिझम आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, कनेक्टिंग लिंक म्हणू शकतो. ठीक आहे, सिंपली आपण सांगू शकतो की हा एक ऑर्गॅनिझम होता, त्यानंतर मधात एक कनेक्टिंग लिंक आली, समजून घेऊ अशा प्रकारची. ठीक आहे, आणि त्यानंतर एक ऑर्गॅनिझम तयार झाला. ठीक आहे, म्हणजे हा ऑर्गॅनिझम काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे. कनेक्टिंग लिंक म्हणजे याच्यावरून आपण काय सांगू शकतो की कनेक्टिंग लिंक हे काय आहे, इट इज द इंटरमिजिएट ऑर द इंटरस्टिशियल स्टेज बिटवीन टू ऑर्गॅनिझम. दोन ऑर्गॅनिझमच्या मधातली एक काय आहे, स्टेज आहे. म्हणजे हा ऑर्गॅनिझम ए नाव देऊ याला. ए ऑर्गॅनिझम जेव्हा काय होत होता, सी ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होत होता, तेव्हा मधात एक ऑर्गॅनिझम तयार झाला, आपण त्याला बी म्हणू शकतो. हा ऑर्गॅनिझम यांच्यासारखाही दिसतो आणि याच्यासारखाही दिसतो. ठीक आहे, दोन्ही ऑर्गॅनिझम सारखा दिसतो. म्हणजे काय आहे, हा वाला ऑर्गॅनिझम जेव्हा या ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होत होतं तेव्हा काय झाला, मधात असा ऑर्गॅनिझम तयार झाला नंतर. म्हणजे कनेक्टिंग लिंक वरून सांगू शकतो की कोणत्या ऑर्गॅनिझम पासून कोणत्या ऑर्गॅनिझमचं इव्हॉल्युशन झालेलं आहे ते आपल्याला काय होते, लक्षात येते. ठीक आहे, पुढे काय सांगू शकतो, इट शो द कॅरेक्टरिस्टिक ऑफ बोथ द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. दोन्ही ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर याच्यामध्ये पाहायला मिळतात. बघा इथे साइड्स पण आहेत आणि तो थोडासा सर्कल सारखा दिसत आहे. ठीक आहे, मग आपण इथे सांगू शकतो इट शो characteristic of both group of organism. ठीक आहे, दोन्ही ग्रुप ऑर्गॅनिझमचे जे आहेत त्यांचं कॅरेक्टर काय करतात, हे कनेक्टिंग लिंक काय करतात, शो करतात. ठीक आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मिसिंग लिंक. ठीक आहे, याला आपण काय म्हणू शकतो, मिसिंग लिंक सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे हे काय होणार आहे, जसं जसं इव्हॉल्युशन होणार तसा हा ऑर्गॅनिझम बनणार, अजून इव्हॉल्युशन झाल्याच्या नंतर हा ऑर्गॅनिझम बनणार. म्हणजे हा ऑर्गॅनिझम काय होणार, मिस होऊन जाणार, राहणार नाही. म्हणून आपण त्यांना काय म्हणू शकतो, मिसिंग लिंक सुद्धा म्हणू शकतो. एक्झाम्पल आहे कनेक्टिंग लिंक किंवा मिसिंग लिंकचे, सेमोरिया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इच थायो स्टेजिया. ठीक आहे, आणखी एक त्याच्यामधला कनेक्टिंग लिंक आहे आर्किओप्टेरिक्स. आर्किओपॅट्रिक्स असे वेगवेगळे नाव आहेत त्याचे. ठीक आहे, आर्किओप्टेरिक्स सगळ्यांना माहित आहे, जो रेप्टाइल्स आहे आणि बर्ड्स पण आहे. ठीक आहे, म्हणजे रेप्टाइल बर्ड दोघांचं कॉम्बिनेशन आहे. त्याला आर्किओप्टेरिक्स म्हटलं. आपल्या बुकमध्ये त्याचं काय दिलेलं आहे,
फोटोग्राफ पण दिलेला आहे. ठीक आहे, समजलं असेल इथपर्यंत. काय सांगितलं, कनेक्टिंग लिंक काय आहे, कनेक्टिंग लिंक काय आहे, एक इंटरमिजिएट स्टेज आहे दोन ऑर्गॅनिझमच्या मधातली. कनेक्टिंग लिंकला आपण मिसिंग लिंक सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, पुढे आपण सांगितलं की कनेक्टिंग लिंक आहे तो ऑर्गॅनिझम आहे, तो दोन्ही ऑर्गॅनिझमचे काय करतो, कॅरेक्टर शो करतो. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमचं इव्हॉल्युशन होणार आहे आणि जो ऑर्गॅनिझम इव्हॉल्युशन झाल्याच्या नंतर तयार होणार आहे, त्या दोघांचे कॅरेक्टर याच्यामध्ये काय होतात, पाहायला मिळतात. ठीक आहे, एक्झाम्पल दिले आपण कनेक्टिंग लिंकचे, सेमोरिया, इचथायोस्टेजिया आणि आर्किओप्टेरिक्स. ठीक आहे, मग सेमोरिया काय आहे, कसा असतो ते पाहू. ठीक आहे, सेमोरिया, इट वॉज लाईव्ह about 350 million year ago. It was live about 350 million year ago. ठीक आहे, 350 मिलियन वर्षापूर्वी सेमोरिया नावाचा काय होता, एक कनेक्टिंग लिंक अस्तित्वात होती. त्याचं इव्हॉल्युशन कशामध्ये झालं, इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन हे दोन ऑर्गॅनिझम मधली कनेक्टिंग लिंक आहे. इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन अँफिबिया अँड रेप्टिलिया. ठीक आहे, अँफिबिया आणि रेप्टिलिया मधली कनेक्टिंग लिंक आहे. म्हणजे अँफिबिया जेव्हा रेप्टाईल मध्ये कन्वर्ट होत होता तेव्हा एक मधात एक ऑर्गॅनिझम तयार झाला होता जो दोघांचेही कॅरेक्टर शो करत होता. त्याला आपण काय म्हटलं, सेमोरिया म्हटलं. ठीक आहे, कनेक्टिंग लिंक बिटवीन अँफिबिया अँड रेप्टिलिया. इट ले एक ऑन लँड, म्हणजेच काय झालं, रेप्टिलिया सारखं कॅरेक्टर झालं. रेप्टाइल्स काय करतात, जमिनीवर अंडी देतात. इट लेज एक ऑन लँड, दॅट इज रेप्टिलियन कॅरेक्टर, अँड स्ट्रक्चरली लाईक अँफिबिया. ठीक आहे, स्ट्रक्चरली तो कसा राहणार, अँफिबिया सारखा राहणार. पिक्चर टाकून दिलेला आहे मी, त्याच्यात व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे, काय समजलं, सेमोरिया हे कनेक्टिंग लिंक आहे कशात मधली, अँफिबिया आणि रेप्टिलिया मधली. विचारतात रिकाम्या जागामध्ये, एमसीक्यू मध्ये विचारतात, सेमोरिया इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन, ऑप्शन राहणार अँफिबिया अँड रेप्टिलिया, रेप्टिलिया अँड बर्ड्स अँड मॅमल, असे ऑप्शन्स राहणार. तर काय, सेमोरिया इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन अँफिबिया अँड द रेप्टिलिया. अँफिबिया आणि रेप्टिलियाच्या मधात, म्हणजे अँफिबियाचं जेव्हा रूपांतर रेप्टिलियामध्ये होत होतं तेव्हा एक मधात ऑर्गॅनिझम तयार झाला जो दोघांचेही कॅरेक्टर शो करत होता. त्याचं नाव आपण ठेवलं सेमोरिया. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोघांचे कॅरेक्टर कोणते होते, इट लेज एक ऑन द लँड, दॅट इज रेप्टिलियन कॅरेक्टर, अँड इट इज स्ट्रक्चरली लाईक अ अँफिबिया. स्ट्रक्चरली तो दिसायला कसा होता, अँफिबिया सारखा होता, थोडाफार फ्रॉग सारखा होता. आणि पण त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक काय होते, तो जमिनीवर काय करत होता, अंडे देत होता. ते कॅरेक्टर कोणाचं होतं, रेप्टिलियाचं. फ्रॉग जर पाहिला तर तो काय करतो, पाण्यामध्ये अंडे देतो, बरोबर आहे. मग ते पूर्ण अँफिबिया झाला असता. पण इथे काय झालं, दोघांचे कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय होते आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट आहे इचथायोस्टेजिया. ठीक आहे, दुसरा आहे इचथायोस्टेजिया. इचथायोस्टेजिया इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड द अँफिबियन. हे काय आहे, कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड अँफिबियन्स. ठीक आहे, काय आहे ते, फिश आणि अँफिबियनच्या मधातली काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे. ठीक आहे, म्हणजे फिशचं रूपांतर जेव्हा अँफिबियामध्ये होत होतं तेव्हा मधात एक ऑर्गॅनिझम तयार झाला, तो होता इचथायोस्टेजिया. ठीक आहे, दिसत असेल फोटोग्राफ. नेक्स्ट आपण काय सांगितलं, ठीक आहे, मग हे काय होता, जसं आपण पुढे सांगू शकतो की फिशचं कन्व्हर्शन अँफिबियामध्ये होत होतं तेव्हा इचथायोस्टेजिया नावाचा काय झाला, एक कनेक्टिंग लिंक तयार झाला. आणि अँफिबियाचं रूपांतर जेव्हा रेप्टिलियामध्ये होत होतं तेव्हा एक कनेक्टिंग लिंक मिळाली आपल्याला, कोणती, सेमोरिया. नेक्स्ट आहे आपला कनेक्टिंग लिंक कोणता, आर्किओप्टेरिक्स. ठीक आहे, नेक्स्ट कनेक्टिंग लिंक कोणती, आर्किओप्टेरिक्स. त्या आर्किओप्टेरिक्स बद्दल डिटेलमध्ये आपण काय करू, स्टडी करू. आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे त्याचं. ठीक आहे, हे इरेज करून घेतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कनेक्टिंग लिंकचं आपल्याकडे, आर्किओप्टेरिक्स. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल आहे आर्किओप्टेरिक्स. आर्किओप्टेरिक्स इज कनेक्टिंग लिंक बिटवीन
बर्ड्स अँड रेप्टिलिया. ठीक आहे. बर्ड आणि रेप्टिलिया मधलं काय आहे कनेक्टिंग लिंक काय म्हणजे रेप्टिलिया जेव्हा बर्ड मध्ये कन्वर्ट होत होता तेव्हा एक मधात एक ऑर्गॅनिझम तयार झाला, त्याला आपण म्हटलं आर्किओप्टेरिक्स. ठीक आहे. मधात एक ऑर्गॅनिझम, तो आर्किओप्टेरिक्स दोघांचेही कॅरेक्टर शो करत होता. दिस आर्किओप्टेरिक्स शो कॅरेक्टर ऑफ बोथ ऑर्गॅनिझम. आर्किओप्टेरिक्स काय करत होता, दोन्ही ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर शो करत होता. दॅट इज ऑफ बर्ड अँड रेप्टाईल. ठीक आहे. रेप्टिलिया आणि बर्ड दोघांचे कॅरेक्टर त्या आर्किओप्टेरिक्स नावाच्या प्राण्यामध्ये पाहायला मिळत होते. म्हणजे तो अर्धा बर्ड्स आणि अर्धा रेप्टिलिया होता, म्हणजे असा अर्धा नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडेफार कॅरेक्टर बर्ड्सचे आणि थोडेफार कॅरेक्टर कसे होते रेप्टिलियाचे होते. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो काय होते त्याच्यामध्ये. इट हॅज अ टेल लाईक अ रेप्टिलिया. आर्किओप्टेरिक्स हॅव टेल लाईक रेप्टिलिया. रेप्टिलिया सारखी टेल होती. इंटरनली सपोर्टेड बाय काउडल व्हर्टिब्री. ठीक आहे. इंटरनली सपोर्ट कशाने होती, काउडल व्हर्टिब्री. त्याच्यामध्ये काउडल जे टेल मध्ये व्हर्टिब्री असतात ते व्हर्टिब्री काय होते प्रेझेंट होते. आणि आर्किओप्टेरिक्सला काय होती टेल होती, म्हणजे तो पक्षी होता पण त्याला रेप्टाईल सारखी काय होती लांब टेल होती. फोटोग्राफ मध्ये पाहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढे सांगू शकतो याच्यामध्ये की पुढे देयर इज अ स्केल ऑन द बॉडी. स्केल ऑन दी बॉडी. ठीक आहे. बॉडीवर काय होते या आर्किओप्टेरिक्सच्या स्केल होते, खवले होते. जे कोणतं कॅरेक्टर आहे कशाचं, रेप्टाईल्सचं कॅरेक्टर आहे ना. सरडा आपण पाहला, त्यानंतर क्रॉकोडाईल नाही. ठीक आहे. सरडा आहे त्याच्यावर आपल्याला काय होतं स्केल्स दिसतात, खवल्या दिसतात. त्यानंतर स्नेक आहे त्याच्यावर अशा खवल्या दिसतात. ते तशा प्रकारच्या खवल्या त्या आर्किओप्टेरिक्सवर काय होत्या आपल्याला पाहायला मिळत होत्या. म्हणजे रेप्टाईल्सचे पण कॅरेक्टर होते आणि त्याच्यामध्ये बर्ड्सचे कॅरेक्टर होते. बर्ड्सचे कॅरेक्टर कोणते होते, विंग्स. ठीक आहे. विंग्स सुद्धा होते त्याला. त्यानंतर आणखी काय होतं त्याला बीक सुद्धा होती, चोच सुद्धा होती. ठीक आहे. हे बर्ड्सचे सुद्धा कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय करत होते, काय होते आपल्याला पाहायला मिळत होते. आणखी आपण याच्यामध्ये पुढे सांगू शकतो बोन आर सॉलिड. बोन्स कसे होते, सॉलिड होते. सॉलिड म्हणजे भरलेले होते, नॉट न्यूमॅटिसाइड. म्हणजे ते पोकळ नव्हते, भरलेले होते. तसं पाहिलं तर बर्ड्सचे जे बोन्स असतात ते कसे असतात, पोकळ असतात. पण यांचे बर्ड्स कसे होते, भरलेले होते. ते पोकळ नव्हते, ते सॉलिड होते. त्यामुळे त्यांना तेवढं उडता पण येत नव्हतं. म्हणजे ते नेमकं काय होत होते, रेप्टाईल्स म्हणजे रेप्टाईल्सचे जे बोन असतात भरलेले भरीव तशा प्रकारचे बोन्स होते. ते हळूहळू नंतर काय झालं इव्हॉल्युशन झालं आणि ते बोन्स फॉलो झाले आणि त्यामुळे त्यांना उडणे काय झालं पॉसिबल झालं. ठीक आहे. अशा प्रकारची कनेक्टिंग लिंक आहे आर्किओप्टेरिक्स. कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टिलिया अँड द बर्ड्स. ठीक आहे. आर्किओप्टेरिक्स शो द कॅरेक्टर ऑफ बोथ द ऑर्गॅनिझम दॅट इज रेप्टिलिया अँड बर्ड. आर्किओप्टेरिक्स दोघांचे कॅरेक्टर शो करतो. आर्किओप्टेरिक्स मध्ये टेल पाहायला मिळते जे रेप्टिलिया सारखे असते, त्याच्यामध्ये काउडल व्हर्टिब्री सुद्धा असतात. त्यानंतर त्यांच्या बॉडीवर स्केल्स असतात जे रेप्टिलियन कॅरेक्टर आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये विंग्स आहे जे बर्डचं कॅरेक्टर आहे. बीक आहे ते बर्डचं कॅरेक्टर आहे. बीक मध्ये टीथ असतात जे रेप्टिलियाचं कॅरेक्टर आहे. ठीक आहे. बोन्स आहे जे सॉलिड आहे जे रेप्टिलियाचं कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये हॉलो स्पेस नाही, रिकामी पोकळी जागा नाही आहे, बोन्स पोकळ नाही आहे. ठीक आहे. ते सुद्धा रेप्टिलियाचं कॅरेक्टर आहे. अशा प्रकारचा जो ऑर्गॅनिझम होता त्याला आपण काय म्हटलं आर्किओप्टेरिक्स म्हटलं. पुढे नेक्स्ट आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये आणखी खूप सारे कॅरेक्टर सांगितलेले आहे. जसं पुढे आपण सांगू शकतो की विंग्स होते. ठीक आहे. त्यानंतर फोर लिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स. त्यानंतर जे त्यांच्या रिब्स होत्या त्या रिब्स कशा होत्या, त्याच्यामध्ये रिब्स सिंगल हेडेड रिब्स होत्या. त्यांच्या रिब्स ह्या क्रोकोडाईल सारख्या होत्या. म्हणजेच काय तो रेप्टाईल्स होता, क्रोकोडाईल सारख्या रिब्स होत्या. त्यानंतर पुढे आपण सांगू शकतो की होमोडॉन टीथ होते. जे रेप्टाईल्सचे कॅरेक्टर आहे होमोडॉन टीथ म्हणजे काय, एकच सेट असतात टीथचा. म्हणजे आपल्या याच्यामध्ये कसं आपण डायफायोडॉन्ट आहे म्हणजे आपले
एक मिल्क टीथ असतात आणि एक अडल्ट टीथ असतात. मिल्क टीथ ही टेम्पररी असतात, तात्पुरते असतात, ते गेल्याच्या नंतर अडल्ट टीथ येतात. पण रेप्टाइल्स मध्ये होमोडॉन टीथ असतात, म्हणजे त्यांना एकच टाइम येतो, एकच सेट असतो टीथचा. ठीक आहे, तशा प्रकारचे टीथ त्या आर्किओप्टेरिक्स नावाच्या बर्ड्समध्ये, बर्ड्स सुद्धा म्हणू शकत नाही आपल्याला आपण त्यांना, ठीक आहे, बर्ड्समध्ये ते इव्हॉल्व्ह व्हायचं होतं. ज्या हक्सले नावाच्या सायंटिस्टने सांगितलं होतं की बर्ड्स आर द ग्लोरिफाईड रेप्टाइल्स. बर्ड हे काय आहे म्हटलं त्यांनी, ग्लोरिफाईड रेप्टाइल्स आहे. म्हणजे रेप्टाइल्समध्ये खूप सारं मॉडिफिकेशन झालं, त्याच्यामध्ये डिझायनिंग झाली आणि काय बनला, बर्ड बनला, असं हक्सले नावाच्या सायंटिस्टने काय केलं होतं आपल्याला सांगितलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट आपण सांगू शकतो या आर्किओप्टेरिक्सचं जे हे आहे आपल्याला काय म्हणतो, जे फॉसिल्स आहेत ते फॉसिल्स मिळालं होतं किती, 1861 साली फर्स्ट फॉसिल्स मिळालं. आणि ते ब्रिटिश म्युझियम मध्ये काय आहे, प्रिझर्व आहे. ठीक आहे, ब्रिटिश म्युझियम मध्ये जतन करून ठेवलेलं आहे, त्याचे फोटोग्राफ सुद्धा ऍड केलेले आहे. ठीक आहे, समजलं असेल इथपर्यंत. हे झालं कनेक्टिंग लिंक. सिंपल होतं की पहिल्यांदा आपण पाहिलं की इव्हॉल्युशन कसं झालं हे आपल्याला समजलेलं आहे. फिश होता, फिश पासून काय झालं, फिश पासून तयार झाले अँफिबिया. फिश आणि अँफिबिया मधली एक कनेक्टिंग लिंक सांगितली होती मी तुम्हाला, कोणती, इचथायोस्टेजिया. ठीक आहे, फिश जेव्हा अँफिबियामध्ये कन्वर्ट होत होता तेव्हा एक कनेक्टिंग लिंक बनली, कोणती, इचथायोस्टेजिया. अँफिबिया कन्वर्ट होत होता कशामध्ये, रेप्टिलियामध्ये, तेव्हा एक कनेक्टिंग लिंक बनली, कोणती, सेमोरिया. ठीक आहे, आणि रेप्टिलिया नंतर कन्वर्ट झाला कशामध्ये, बर्ड मध्ये, तेव्हा एक कनेक्टिंग लिंक बनली, आर्किओप्टेरिक्स. अशा प्रकारे जर लक्षात ठेवलं तर लक्षात राहते. ठीक आहे, सेमोरिया कशातली कनेक्टिंग लिंक आहे, कनेक्टिंग लिंक बिटवीन अँफिबिया अँड रेप्टिलिया. आर्किओप्टेरिक्स कशाची कनेक्टिंग लिंक आहे, कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टिलिया अँड द बर्ड्स. इचथायोस्टेजिया कशाची लिंक आहे, लिंक बिटवीन द फिश अँड द अँफिबिया. ठीक आहे, अशा प्रकारे हे टॉपिक काय झाला इथेच संपला. व्यवस्थितरित्या काय करून घ्या, पाहून घ्या. सिंपल आहे की दोन ऑर्गॅनिझम, एक ऑर्गॅनिझम जेव्हा दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होत होता तेव्हा मधात एक ऑर्गॅनिझम तयार झाला होता, इंटरमिजिएट कॅरेक्टर वाला, त्याला आपण काय म्हटलं, कनेक्टिंग लिंक म्हटलं. ठीक आहे.